तुम्हाला माहिती आहे का, एक असं ठिकाण जिथे गेल्यावर मनाला शांती मिळते आणि जिथे प्रत्येक कोपऱ्यातून आध्यात्मिकचा ऊर्जा जाणवते. नमस्कार मंडळी, जय जिनेंद्र. मी आहे श्रेया कित्तूर अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आपण भेट देणार आहोत शेडबाळ येथील श्री शांतीसागर दिगंबर जैन आश्रम. चला मग जाऊया. हे पवित्र तीर्थक्षेत्र बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यात आहे. कागवाडचं गुफा मंदिर बघून तुम्ही इथं येऊ शकताय. या आश्रमाची स्थापना 1927 मध्ये आचार्य 108 शांतीसागर महाराजांनी केली होती. समाजसेवा, शिक्षण आणि आध्यात्मिक मार्गदर्शन या उद्देशाने हा आश्रम उभारण्यात आला. ह्या मंदिरमध्ये प्रवेश करताच आपल्याला दिसते तो मोठा भव्य असं मानस्तंभ. चला आता आपण एक एक मंदिरचं दर्शन घेऊया. आम्ही सकाळच्या टाईमला आलेलो, जो आता वाजले होते 10. सो इथं बाजूलाच आश्रम आहे, इथं स्कूल चालू होती आणि आम्ही इथं मंदिरच्या दर्शनाला आलो. ह्या मंदिरात सेंटरमध्ये आदिनाथ भगवंतांची प्रतिमा आहे. ह्या मंदिरच्या भोवती 24 तीर्थंकरांची प्रतिमा आहे. चला आता आपण एक एक भगवंतांचे दर्शन घेऊया. भगवान श्री पंचपरमेष्ठीची प्रतिमा आहे. असं पंचपरमेष्ठीचं प्रतिमा जास्त कुठे आपल्याला बघायला मिळत नाही, पण हे शेडबाळमध्ये आहे. सो अशा प्रकारे 24 तीर्थंकरांची दर्शन झालेलं आहे. आता आपण दुसऱ्या मंदिराला जाऊया. इथे बाहुबली भगवंतांची भव्य प्रतिमा आहे. चला आता आपण नंदीश्वर द्वीप मंदिर कडे जाऊया.
हे आहे समोशरण मंदिर. पावापुरीमध्ये जसं मंदिर आहे त्याचं रेप्लिका इथं बांधलेलं आहे. साईडला पाणी. इथे भगवान महावीर यांची प्रतिमा आहे. हे आहे शेडबाळचं हत्ती. बघा किती क्यूट आहे आणि हे असा आशीर्वाद देते. आम्हाला ते बोलवत होते आत. आणि हे हत्ती डान्स पण करते. बघा कसं डान्स करायला लागलं. ते बघून आमचे पप्पा पण तसंच करत आहेत. अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे. सो तुम्हाला इथं पोचायचं असेल तर जवळचं रेल्वे स्टेशन शेडबाळ आहे. मिरजपासून बाय रोड 23 किलोमीटर आणि सांगलीपासून 33 किलोमीटर्स आहे. इथं आल्यावरती मन खूप प्रसन्न होते आणि इथं खूप असं ग्रीनरी आहे, खूप असं झाडं आहेत. त्याच्यामुळे जर तुम्ही म्हणजे टिफिन आणला असाल जेवायला तर इथं झाडाखाली बसून तुम्ही जेवू शकताय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि कॉमेंटमध्ये जय जिनेंद्र म्हणून टाईप करा. परत आपण भेटूया अशाच एका नवीन तीर्थक्षेत्रामध्ये. तोपर्यंत थँक यू अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओज. बाय.